हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रवीण अकॅडमी. आज आपण प्रिएम्बल या टॉपिकवर परीक्षेच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. दिस टॉपिक इज गोइंग टू बी बायलिंग्वल, म्हणजे मी मराठी आणि इंग्लिश या दोन भाषांचा वापर करणार आहे. सो एनी क्वेरीज रिगार्डिंग दिस टॉपिक और लँग्वेज डू लेट मी नो. वी स्टार्ट नाव. सर्वप्रथम आपण प्रिएम्बलला मराठीमध्ये काय म्हणतात हे जाणून घेऊया. प्रिएम्बलला मराठीमध्ये प्रास्ताविका, सरनामा किंवा उद्देशिका असे म्हटले जाते. So let's move on to the definition of the preamble. Preamble is the introduction or summary of the constitution. म्हणजेच preamble और प्रास्ताविका घटनेचा सारांश आहे. सगळ्यात पहिलं कॉन्स्टिट्यूशन अमेरिकेने तयार केले आहे. त्यानंतर अन्य देशांनी ते फॉलो केले. प्रिएम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेल्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन म्हणजेच उद्देशपत्रिकेवर बेस्ड आहे, जी 13 डिसेंबर 1946ला प्रस्तुत केली होती. 22 जानेवारी 1947ला ते रिझोल्यूशन अप्रूव्ह झालं आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी प्रिएम्बल आपण अडॉप्ट केलं. डिफरंट पीपल ट्राय टू डिफाईन द प्रिएम्बल इन देअर ओन टर्म्स. त्यापैकी आपण काही पाहूया. एन ए पालखीवाला म्हणतात प्रिएम्बल इज द आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे उद्देशिका हे भारतीय संविधानाचे परिचयपत्र आहे. मुन्शींनी प्रिएम्बलला हॉरोस्कोप असे संबोधले आहे, तर सर अर्नेस्ट बाकरनी प्रिएम्बलला कीनोट असे संबोधले आहे. नेक्स्ट मूव ऑन टू द टेक्स्ट ऑफ द प्रिएम्बल. इथे मी दोन टाईपचे टेक्स्ट, दोन्ही भाषेतले टेक्स्ट दिले आहे. ज्यांना जे फिजिबल आहे त्यांनी ते वाचावे. सो you can pause the video and read it. So let's move on to the ingredients of the preamble. Means आपल्याला प्रिएम्बल मधनं काय काय बाबींची माहिती होते हे आपण जाणून घेऊया. So there are 4 ingredients of the preamble. First is the source of authority. Means प्रिएम्बल हे कोणाचे अधिकार स्त्रोत आहे हे आपण माहिती करून घेऊया. So if we go back to the slide this one, we come to know की आपण जर पहिला शब्द वाचला की वी द पीपल ऑफ इंडिया, सो आपल्याला कळतं की वी मीन्स भारताचे लोक हे सोर्स ऑफ अथॉरिटी आहे, म्हणजे अधिकार स्त्रोत आहे. दुसरी बाब आपल्याला कळते की ती म्हणजे नेचर ऑफ इंडियन स्टेट, म्हणजेच भारताचे किंवा राज्यघटनेचे स्वरूप. सो द नेचर ऑफ इंडियन स्टेट इज सोव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक. सोव्हरीन म्हणजे सार्वभौम, म्हणजे नीदर अ डिपेंडन्सी नॉर अ डॉमिनियन ऑफ एनी नेशन. आपण कोणाच्याही अधिपत्याखाली नाही आहोत और आपण कोणावरही अवलंबून नाही आहोत. आपण 1947 ते 56 पर्यंत इंडियन इंडिपेंडंट ॲक्ट 1947 अंतर्गत भारत 1947ला स्वतंत्र होऊन देखील ब्रिटिश एम्पायरच्या अधिपत्याखाली होता. पण प्रिएम्बलमध्ये सॉव्हर्निटी ॲड करून भारताने डॉमिनंट स्टेटस नाकारले. एक्झाम्पल म्हणून आपण काश्मीर मुद्दा घेऊ शकतो, ज्यामध्ये आपल्याला समजतं की पाकिस्तानसोबत आपले कॉन्फ्लिक्ट्स आहे, तरी पण आपण इतर देशांना या मुद्द्यापासून स्टे आउट राहायला सांगतो. सोशलिस्ट म्हणजे समाजवादी, हे 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट 1976नी ॲड केले आहे. याआधी हे तत्व DPSP मध्ये होते. DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. सोशलिझम दोन प्रकारचे असते, कम्युनिस्ट आणि डेमोक्रेटिक. कम्युनिस्ट सोशलिझम वेअर द स्टेट ओन ऑल द प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड डेमोक्रेटिक सोशलिझम इज द बोथ पब्लिक अँड प्रायव्हेट प्रॉपर्टी कोएक्झिस्ट साईड बाय साईड. घटनेत समाजवादी हा शब्द प्रास्ताविकाशिवाय इतरत्र कोठेही आढळत नाही. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष, आणि ही टर्म सुद्धा 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्टनी ॲड केली आहे. आपण पॉझिटिव्ह सेक्युलरिझम कन्सेप्ट वापरतो, त्यानुसार आपण सर्व धर्मांना समान दर्जा देतो असा होतो. नेगेटिव्ह सेक्युलरिझमचा अर्थ धर्माचा आणि देशाचा काही संबंध नसणे असा होतो, म्हणजे सरकार धर्माच्या गोष्टींपासून अलिप्त राहील असा होतो. सेक्युलरिझमचा एक्झाम्पल बघायचं झाल्यास युनिफॉर्म सिव्हिल कोड, जे जरी युनिफॉर्म असलं तरीही सगळ्यांवर लागू होत नाही. याचा अर्थ म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की वी आर रिस्पेक्टिंग एव्हरीवन्स रिलिजन. ऑल्सो वी हॅव आर्टिकल 25 to 28, ज्यामध्ये फंडामेंटल राईट्स ऑफ फ्रीडम ऑफ रिलिजन दिलं आहे. डेमोक्रेटिक मीन्स लोकशाही. दोन टाईपच्या लोकशाही आहेत, एक म्हणजे डायरेक्ट, दुसरी म्हणजे इनडायरेक्ट, जिथे
डायरेक्टमध्ये असं होतं की थेट लोकांच्या हातात सत्ता असते, तेच ऑर्डिनन्स वगैरे डायरेक्ट वोट देऊन ते त्याला पास करतात. एक्झाम्पल आहे स्वित्झर्लंड. आणि इनडायरेक्टमध्ये होतं की आपण प्रतिनिधी निवडतो आणि ते ते गवर्न करतात. म्हणजे एक्झाम्पल झालं आपण इंडिया. रिपब्लिक म्हणजे गणराज्य, जिथे राष्ट्रप्रमुख विशिष्ट कालावधीसाठी लोकांद्वारे निवडला जातो. सो आपण आता थर्ड थर्ड इन्ग्रेडियंट्स ऑफ प्रिएम्बल म्हणजे जे आहे ऑब्जेक्टिव्ह, त्यालाच म्हणतात उद्दिष्ट. आपण बघूया. तर ते ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉन्स्टिट्यूशन काय आहे. सो जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी. जस्टिस म्हणजे न्याय. जस्टिस कशाबद्दल न्याय, कशापासून न्याय, तर सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल फॉर्म्सपासनं जस्टिस. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी संधी देणे असा याचा अर्थ होतो. लिबर्टी ऑफ थॉट्स, एक्सप्रेशन्स वगैरे हे यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. सो नेक्स्ट इज इक्वालिटी. इक्वालिटी म्हणजे समानता, कोणतेही विशेष गटात विशेष अधिकार उपलब्ध नसणे असा याचा अर्थ होते. इथे आपल्याला दर्जाची व संधीची समानता देणे हे उद्दिष्ट दिसून येते. आर्टिकल 14 to 18 deals with the equality. Now let's move on to the fraternity factor. Fraternity means बंधुता. घटनेने सिंगल सिटिझनशिप देऊन फ्रॅटर्निटी प्रमोट केली आहे. Fraternity has to assure two things. One is the dignity of individual and second is the unity and integrity of the nation. So now let's move on to the fourth ingredient, that is date of adoption. So आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण प्रिएम्बलला अडॉप्ट अँड इनॅक्ट केलं आहे. सो हे होते 4 ingredients of the preamble. Now let's move on to the question where we will know about the preamble is a part of constitution or not. So काही केसेस आहे याच्यामध्ये. आपण सर्वप्रथम 1956 ची एक मदन गोपाल केस आहे, त्यामध्ये बघूया की सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं. सो यावेळेस सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की प्रिएम्बल इज नॉट अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. सो आणि सेकंड मग त्यानंतर 1906 ची बेरोबरी जी केस झाली त्याच्यामध्ये आपल्याला परत सुप्रीम कोर्टाने म्हटलं की इट इज नॉट अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि त्यानुसार जे वेस्ट बेंगॉलमध्ये बेरोबरी होतं ते आपण ते पूर्व पाकिस्तान जे होतं त्याला ते दिलं. नेक्स्ट 1973, इट इज़ व्हेरी इम्पॉर्टंट केस ॲक्च्युली. ही होती केशवानंद भारती केस. सो या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने डिक्लेअर केलं की इट इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तसेच संसदेला यामध्ये घटना दुरुस्ती करता येईल, मात्र घटनेच्या रचनेत नकारात्मक बदल करता येणार नाही असा निर्णय दिला. मीन्स बेसिक स्ट्रक्चर आपण हे नाही करू शकत. त्यानुसार आपण 1976ला 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट आणून त्यात सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी हे वर्ड्स ॲड केले. So guys, this is it. Hope you like my session. Okay then, see you soon. Till then, stay tuned.